साइज कंबर आहे, थोडीशी हेवी साइज आहे. लेहंगा आणि त्याच्यावरचं ब्लाऊज शिवायचं आहे. हे ब्लाऊज आहे 80 सेंटीमीटर आहे. त्याच्यात ब्लाऊज बसतं, हे कट वेगळंच आहे. आणि हे आहे 3.25 मीटर. ह्याच्यात आपल्याला घेर येत आहे आणि वरची पट्टी पण इथं निघून जाते. उंची आहे त्यांची 39 पूर्ण उंची आहे. तरी पण आपल्याला हिल्स वगैरे वापरत असल्यामुळं हे जी उंची 39.5 घ्यायचं आहे. परत 2 इंचाची त्याला वेगळी कंबरपट्टी वेगळं बनवायचं आहे. घेर मोठा होणार आहे. हे फोल्डिंग मध्ये जाणार आहे. हे पट्टी, हे कापड इथून यांची पूर्ण उंचीच 39 येत आहे. तरी पण एक अर्धा इंच वाढ घ्यायचं आहे. 2 इंचाची वेगळी वरची पट्टी आहे ते वेगळं करायचं आहे. आपल्याला हिल्सवर वगैरे घालायला पण बसतंय बरोबर. मग हे 39.5 ला घेऊन पूर्ण ह्या प्रकारे पूर्ण कट करून घ्यायचं आहे. हे काट वगैरे काढून टाकायचं. हे 2.5 इंचाचं कट करून घेणार आहे. खाली आपलं उंची मेजरमेंट येणार आहे. उंची 39 आहे लेहंगाचं. मग हे 38 घेतलं तरी चालते. म्हणजे फोल्डिंगला 1-2 इंच कमीच पाहिजे आपल्याला. फोल्डिंग करून 39 आणि लेहंगाचा कंबर माप आहे 40. पूर्ण राऊंड आहे बघा. इथं 20 आहे आणि एक्स्ट्रा 1-2 इंच घेतलंय. आता शिवण्यात वगैरे अर्धा इंच जाणार आहे इकडं फोल्डसाठी आतमध्ये. हे कंबरपट्टी आहे, जी उंची आहे 4. दोन्हीकडे एक अर्धा इंच शिवायला जा. हे आहे त्याचं अस्तर. सरळ भाग आहे, ह्याच्या खाली अस्तर घेतलेला आहे. फोल्ड करून
हे चुन्या पकडताना ना ह्या भाग तिन्ही भाग ना एकसारखं एक लेवल यायला पाहिजे हां, खालीवर व्हायला नको. आणि एकसारखे चुन्यांचे मापा असायला पाहिजे. बघा हे अंतर एवढंच आहे, हे पण असं. तुम्हाला कन्फ्यूज होत असेल तर थोडंफार टेप लावून पण करू शकता. हे बघा ना, हे जे मेजरमेंट प्रमाणे किती बसतंय बघून एवढं तयार करून घ्यायचं आहे. कमरेचं जेवढी पट्टी आहे ते, आणि हे अस्तरला चुन्या पकडून वरचं घेर ह्याला जोडून घ्यायचं, मग ह्याला जोडायचं. मग ह्या पट्टी एवढ्या चुन्या तयार व्हायला पाहिजे. हे बघा, हे बरोबर चुन्या आपल्याला त्या प्रकारे तयार करून घ्यायचं आहे. थोडंफार शिवण्यात वगैरे जाते फोल्डिंगसाठी. अस्तर पण थोडे चुन्या कमी छोटे झाले तरी चालतील. ह्याचं मेजरमेंट प्रमाणे तयार करून घ्यायचं. थोडं कमी पडतं, एखाद्या चुन्या काढून परत त्याला लेवल करून घ्यायचं. मग ह्याला आतल्या बाजूला घेऊ ना, असं दोन्ही मिळून एक टीप टाकून घ्यायचं. मग ही पट्टी आहे नंतर जोडून घ्यायचं. हे बघा, खाली अस्तरचं आहे, हे वर हे कापड आहे. दोन्ही व्यवस्थित पकडून पूर्ण राऊंड जोडून घ्यायचं आहे. खालचं बॉटम हे फोल्ड ह्या प्रकारे एवढं एक्स्ट्रा आहे, ह्याला कट न करता ह्याला असंच आतमध्ये फोल्ड करून शिवून घेतलेलं आहे. आणि दोरासुद्धा बदललेला आहे, हिरवा दोरा मशीनला घालून शिवून घ्यायचं. हे आहे सरळ भाग. मग हे कापड पण असंच घेऊन टीप स्टार्ट करायची. आपण शिवत असताना हे टीपचे बाहेर यायला पाहिजे. शिवताना थोडंसं आपण त्याची काळजी घ्यायची. आपण असं बोट ठेवल्यावर कळतं आपल्याला. एकीकडे शिवून घ्यायचं आहे ना, हे असं शिवून घेतलेलं आहे फक्त टीप टाकून. फक्त ह्याचं वेगळं शिवून घ्यायचं, परत अस्तर वेगळं शिवून घ्यायचं. हे बघा, अस्तर परत वेगळं शिवलेलं आहे. मग आता हे सर्व करून इथं पण थोडीशी अशी फोल्डिंग टीप करून घ्यायचं आहे. थोडंसं हे पहिलं जोडलेलं होतं, आता हे आतल्या बाजूचं याला लॉक करून घ्यायचं. आता असं येणार आहे.
आता हे पूर्ण राऊंड शिवून घ्यायचं आहे असंच. आता नंतर काय करायचं, इकडे लॉक टिप टाकलेलं नाही आहे, मग हे थोडंसं आतमध्ये ढकलून परत एक वरनं ह्याला पण एक लॉक टिप टाकून घ्यायचं, मग हे दिसत नाही असं. तर